नमस्कार. दिनांक 4 जून. कथेचं शीर्षक आहे भिवू नको, संकट दूर होईल. पुण्याचा वामन राजाराम घोलप यांना कराची येथे नोकरीस असताना आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास घडला. त्यांनी पश्चाताप दग्ध मनाने महाराजांना साकडे घातले. तेव्हा दिगंबर रूपात दर्शन देऊन महाराजांनी अभय दिले. पुढे घोलप निर्दोष सुटले. ते अक्कलकोटास आले तेव्हा महाराज समाधिस्थ झाल्याचे त्यांना कळले. उमेदीचे वय, विद्या, सत्ता आणि संपत्ती यापैकी एक जरी गोष्ट असली तरी माणसाला उन्माद चढतो आणि तो अनर्थकारक होतो. मग जेथे या चारही गोष्टी असतील तेथे केवढा अनर्थ होत असेल याची कल्पनाच करवत नाही. या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे आणि त्याचा याआधी उल्लेख केलेला आहेच. या सुभाषिताप्रमाणे व्यावहारिक दृष्ट्या वामनराव घोलपांना अधःपात झालेला होता. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. खटल्याची सुनावणी होऊन आपल्याला जबर शिक्षा होणार अशी त्यांना भीती वाटू लागली. त्यांना त्या कृतकर्माचा पश्चाताप झाला आणि पश्चातापदग्ध मनाने त्यांनी कळवळून महाराजांना साकडे घातले. महाराजांनी त्यांना अभय देऊन संकटातून सोडवले. हा झाला या घटनेचा व्यावहारिक भाग. या लीलेची पारमार्थिक बाजूही पाहावयास हवी. या लीलेतील वामनराव घोलप हा एक प्रापंचिक संसारी जीव आहे. अनुकूल काळात हा जीव प्रापंचिक आसक्तीने भोगात इतका बुडतो की त्याला कसलेच भान राहत नाही. त्याचे वय उमेदीचे आहे. तो विद्याविभूषित आहे. त्याच्याकडे उत्तम नोकरी, व्यवसायामुळे सत्ता आहे आणि बऱ्यापैकी संपत्तीही आहे. त्यामुळे हा जीव बहकल्यासारखा वागतो. त्याला कोणाची पर्वा नाही. परंतु उगवलेल्या सूर्याला मावळणे चुकत नाही. त्याप्रमाणे या बहकलेल्या जीवाला अनुकूल काळ संपल्यावर प्रतिकूल काळ झेलावाच लागतो. संकटे, दुःखे कोसळून अंगावर येताच त्याला कृतकर्माचा पश्चाताप होतो व देवाला कळवळून साकडे घालतो. पश्चातापाने अंतःकरण शुद्धी होत असल्याने देवाला धावून यावे लागतेच, हा इतिहास आहे. संकटात पडलेल्या पश्चातापदग्ध जीवाच्या संरक्षणासाठी इतक्या लगबगीने महाराजांना धावत यावे लागले की धावता धावता लंगोटी सुटून पडली तरी त्यांना भान नव्हते. हे त्यांचे धावून येणे पश्चातापाने शुद्ध झालेल्या जीवाला कळते आणि दिसतेही. सत्य ही दिगंबरच असते. वास्तवहित असे उघडे नागडेच असते. ते असे समोर येते तेव्हा जीवाची जगण्याची दिशा, जगण्याचा हेतू आणि जगण्याची वाटच पूर्णतः बदलून जाते. जीवनातील आसक्ती उघड्यावर पडलेल्या अत्तराप्रमाणे उडून जाते व जीव तुळशीदासाप्रमाणे सन्मार्गी होतो. देवाचे येणे अदृश्य असले तरी प्रत्येकारी असते. समाधिस्य झाल्यानंतर महाराजांनी येऊन अभय दिले याचा अर्थ आहे तस्मात् प्रणम्य प्राणिधाम कायम प्रसाद्ये त्वाम हमिषमिड्यम पितेव पुत्रस्य सखेव सख्यू प्रियाः प्रियाया हर्षी देव सोढ्युम. हा श्लोकही याचीच ग्वाही देतो. याच्या नित्यचिंतनाने महाराजांचे अभय लाभते. हा अनुभव आहे. धन्यवाद.